त्यांची ॲक्शन थांबवा, मराठी माणसांकडून कुठली रिॲक्शन येणार नाही, अन्यथा नाईलाज असताना आम्हाला त्यांना उत्तर द्यावं लागेल। मराठी भाषिक मतावर निवडून आलेल्या खासदार जगदीश शेट्टर यांनी मराठी भाषिकांचा कधीही विचार केला नाही। एरवी बेळगावच्या प्रश्नावर बगल देणाऱ्या शेट्टर यांनी सोमवारी मात्र खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात पत्र पाठवण्यासाठी तत्परता दाखवली। मराठी भाषिकावर होणारा अन्याय खासदारांना कधी दिसला नाही का, असा प्रश्न मराठी भाषिकातून आता उपस्थित होत आहे। सीमा प्रश्न समन्वयक अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना बेळगावातील काळा दिना दिवशी हजर राहण्यास कर्नाटक प्रशासन आणि पोलिसांनी प्रतिबंध केल्यामुळे त्यांनी लोकसभेत बेळगाव जिल्हाधिकारी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली होती। याच पार्श्वभूमीवर संतापलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील राणी चेन्नम्मा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात आंदोलन करत निदर्शने केली आणि त्यांच्याच प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। त्यानंतर बेळगाव खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान जगदीश शेट्टर यांनी मराठी विरोधी भाष्य करत बेळगाव जिल्हाधिकारी यांच्या समर्थनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून जिल्हाधिकारी विरोधात कारवाई थांबवावी अशी मागणी करण्यात येणार आहे असे स्पष्टीकरण दिले। Regarding that aspect is already written a letter to Om Birla ji, our honorable speaker, that whatever to maintain the law and order situation in this Belgavi, the DC has taken within the legal power, within the constitution, he has taken the steps. It is not the first time DC has taken these steps. Earlier DCs also on every November 1 they have taken the steps. It is according to the constitution, according to the law process. I already sent the letter to the honorable speaker, and even I am next week I am going to personally meet honorable speaker. मात्र खासदार जगदीश शेट्टर यांच्या बेगडी मराठी विरोधात मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यांच्या या दुटप्पीपणामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत संताप व्यक्त केला। लाल पिवळ्या संघटनांनी परत एकदा रोजगार हमी योजनेअंतर्गत धैर्यशील मानेंचा पुतळा जाळल्याचा प्रकार त्या ठिकाणी आज कळाला। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला पाठबळ देण्यासाठी आणि आमचे मूलभूत अधिकार या कर्नाटक सरकारकडून डावलले जात असताना खुद्द खासदार धैर्यशील मानेंना इथं सलग 3 वर्ष बंदी त्या ठिकाणी कर्नाटक सरकारने बेळगावचं जिल्हा प्रशासन घालतंय। त्याला विरोध करण्यासाठी किंवा हे संविधानिक आणि मूलभूत अधिकारांची पायमल्ली कुठेतरी कर्नाटक सरकार करत असताना हे आमच्या सभागृहाच्या अध्यक्षांना म्हणजे ओम बिर्लांना त्या ठिकाणी हक्कभंगाचा प्रस्ताव धैर्यशील दादा मानेंनी दिला होता। धैर्यशील मानेंनी वैयक्तिक हक्कभंगाचा प्रस्ताव न देता 25 लाख लोकांची भावना आणि 25 लाख लोकांच्या वर जो होणारा अन्याय तो त्या ठिकाणी त्या पत्राच्या माध्यमातून ओम बिर्लांकडे मागितलाय, तो प्रस्ताव मांडलाय। त्याच्यावर कारवाई हे देशाचं सभागृह करेल अशी आशा प्रत्येक सीमावासीय करतोय आणि या लाल पिवळ्या संघटना चेन्नम्मा चौकातून सरकत आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत। उद्या जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा पेटवायला ते मागं बघणार नाही, त्यांना तात्काळ लगाम लावणं गरजेचं आहे। कर्नाटक शासनानं त्यांना ही कुठेतरी जावयासारखी वागणूक देणं बंद करून कठोर शासन करणं गरजेचं आहे। बेळगावचं वातावरण बिघडवण्याचं काम दरवेळेला ते करत असतात आणि त्यांच्या कृतीला उत्तर दिल्यानंतर आमच्यावर त्या ठिकाणी उलटी कारवाई होत राहते। त्यामुळं त्यांची ॲक्शन थांबवा, मराठी माणसांकडून कुठली रिॲक्शन येणार नाही, अन्यथा नाईलाज असताना आम्हाला त्यांना उत्तर द्यावं लागेल। महाराष्ट्राच्या खासदारांचा पुतळा जाळलाय, या संदर्भात तुम्ही निषेध व्यक्त केला, तुम्ही महाराष्ट्राकडून काय अपेक्षा करता? नाही बघा, महाराष्ट्रानं ठोस पावलं किंवा कठोर पावलं कर्नाटक सरकार ज्या पद्धतीनं आक्रमकपणे बेळगावसाठी काम करत आहे त्याची निम्मी ताकद महाराष्ट्रानं लावला तरी आमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र प्रचंड उदासीन आहे, ही खंत मराठी माणसांमध्ये आहे। महाराष्ट्रानं तात्काळ ठोस पावलं उचलावीत आणि केंद्राकडे या सगळ्या गोष्टी निदर्शनास त्यांच्या आणून देऊन ह्याच्यावर काहीतरी कारवाई करणं किंवा याचा निर्णय लावणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे।